नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. धागेदोरे भाग 2. अभ्यास, प्रोजेक्ट, प्रेझेंटेशन आणि प्रॅक्टिकल नॉलेज या सगळ्यासोबत कॉलेज, फेस्टिवल, पिकनिक अशा सगळ्या गोष्टी ती मनसोक्त एन्जॉय करत होती. बघता बघता दुसरं वर्ष देखील संपलं आणि तिसरं वर्ष नवीन सुरेल स्वप्न घेऊन आलं. तिच्याच क्लासमधल्या मानवने तिला प्रपोज केलं. त्याच्यासोबत नवीन आयुष्याची स्वप्न रंगवता रंगवता तिसरं वर्ष कधी संपलं तिचं तिलाच कळलं नाही. आता जॉब मिळाला की घरी विषय काढायचा आणि त्यांना एकमेकांबद्दल सांगायचं असं दोघांनी ठरवलं. मानवची कास्ट वेगळी होती, त्यामुळे तिला थोडी धाकधूक होती, पण हा विश्वास देखील होता की सगळं सुरळीत होईल. अचानक एक दिवस मानवचा फोन आला. हॅलो काव्या, मला जॉब मिळाला. चेन्नईला शिफ्ट व्हावं लागेल. पुढच्या आठवड्यात जॉईनिंग आहे. मानव एक्साइट होत म्हणाला, वाव यार, काँग्रेस. त्याच्यासाठी खुश होत काव्याने त्याचं अभिनंदन केलं. खूप तयारी करायची आहे. ठीक आहे, मग नंतर बोलू. एक ना का गं, आपल्या लग्नाचं काय? अगं बघू गं, एवढी काय घाई आहे? आत्ताच तर जॉब लागला आहे. थोडं सेटल होऊ दे मला. बरं, असं म्हणून तिने फोन ठेवला. तरी मनात रुखरुख आणि अनामिक भीती दाटून आली. तिने प्रयत्नपूर्वक त्यांना दूर सारले. काही दिवसांनी काव्याला एका बँकेत अकाउंटंट म्हणून जॉब मिळाला. घरी बाबा आजारी असायचे आणि एक लहान बहीण शाळेत जायची. आई थोडंफार काम करत होती. घर आणि जॉब हे सगळं करता करता तिची दमछाक व्हायची. त्यात तिने MBAला ॲडमिशन घेतली होती. या सगळ्यात एकच चांगला दुवा होता, तो म्हणजे मानव. त्याच्याशी बोललं की हलकं वाटायचं तिला. पण असं लाँग डिस्टन्स रिलेशनशिप किती काळ टिकणार? हळूहळू मानवचे फोन कमी होऊ लागले आणि लग्नाचा विषय देखील तो टाळू लागला. इकडे काव्याच्या घरी लग्नाचा विषय निघू लागला. काव्याला कळून चुकले की मानव आता तिच्या आयुष्यात येणार नाही. तिने तिच्या बाबांना लग्न करण्यास होकार दिला. काव्याच्या बाबांनी तिचं नाव मॅट्रिमोनी साईटवर नोंदवलं. त्यानुसार तिला हळूहळू स्थळं यायला सुरुवात झाली. दरम्यान तिचं MBA पूर्ण झालं. वरुषचा जॉब चांगला चालला होता आणि पगार देखील भक्कम होता. तो CAचा अभ्यास करत होता आणि सोबत एका कंपनीत त्यांचे अकाउंट्स सांभाळत होता. त्यामुळे त्याच्याही लग्नाची बोलणी त्याच्या घरात चालू झाली. वरुषचं नाव त्याच्या बहिणीने प्रियाने मॅट्रिमोनी साईटवर नोंदवलं. असंच एका रात्री बेडवर लोळत असताना वरुष मॅट्रिमोनी साईटवर बघत होता. बघता बघता वरुषला काव्याचा बायोडाटा दिसला. त्याच्या मनात पुन्हा एकदा जुन्या आठवणी आणि काव्याबद्दल द्वेष दाटून आला. त्याने काहीतरी ठरवले आणि त्या विचारातच झोपी गेला. दुसऱ्या दिवशी त्याने आईला काव्याचा बायोडाटा दाखवला. तिकडे चौकशीसाठी फोन करायला सांगितलं. त्याप्रमाणे आईने म्हणजे संगीताबाईंनी फोन केला. जुजबी बोलणी झाल्यावर कांदेपोहेचा कार्यक्रम ठरला. वरुषचे आईवडील मॉडर्न विचारायचे होते, त्यामुळे कास्ट एक असो नसो याचा त्यांना काही फरक पडत नव्हता. काव्याच्या वडिलांशी विचार जुळल्यामुळे गोष्टी पुढे गेली होती. त्यांनाही कास्टचे काहीच इश्यूच नव्हता. कार्यक्रमाच्या दिवशी वरुष आणि त्याचे आईवडील काव्याच्या घरी पोहोचले. काव्याच्या आईवडिलांनी त्यांचे स्वागत केले. जुजबी बोलणी झाली आणि तिचे वडील सदाशिवराव म्हणाले, केतकी बेटा, काव्याला बोलाव. तोपर्यंत काव्याच्या आईने सगळ्यांना पोहे दिले. केतकी धावत काव्याला बोलवायला आतल्या खोलीत गेली. थोड्या वेळात फिकट पिवळ्या रंगातली काव्या हातात चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली. तिच्या गळ्यात मोत्याची माळ, कानात मोत्याच्या कोड्या आणि हातात मोत्याच्या बांगड्या होत्या. कपाळाला नाजूकसं पिवळ्या आणि लाल रंगाची टिकली लावली होती. केस मागे क्लचने अलगद बांधले होते. जसजशी ती पुढे येऊ लागली, सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. वरुष तिला बघतच राहिला, पण काही क्षणातच भानावर येऊन हातातल्या पोह्याच्या प्लेटवर चमच्याने नक्षी काढू लागला. काव्याने सगळ्यांना चहा दिली, वरुषलाही दिला आणि हलकेच त्याला स्माईल दिली. नंतर एका बाजूला खुर्चीत जाऊन बसली. कॉलेज आणि आता तिच्यात म्हणावा तसा फरक नसला तरी ती बरीच सुंदर दिसते हे वरुषला पटत नसले तरी ते जाणवले होते. काव्यानेही तिरप्या नजरेने वरुषकडे पाहिले.
फिकट निळ्या रंगाचा बारीक चेक्सचा शर्ट आणि फॉर्मल पॅन्ट, हातात टायटनचं घड्याळ, जेलने केसांना दिलेले मॉडर्न वळण आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास, त्यामुळे तो खूपच रुबाबदार दिसत होता. बोलण्यातून त्यांना काही कॉमन फॅमिली फ्रेंड्सची माहिती मिळाली. यावरून वरुणचे बाबा म्हणाले, चला, म्हणजे अगदी अनोळखी नाही आहोत आपण. यावर सगळे हसायला लागले. सगळ्यांचं बोलणं चालू असताना त्या दोघांना वेगळ्या खोलीत जाऊन बोलण्याची संधी मिळाली. काव्याचे वडील म्हणाले, जा बेटा, त्यांना आपलं घर दाखवून ये आणि आतल्या खोलीत बोला तुम्ही दोघं. सगळ्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला. तसे ते दोघे आतल्या खोलीत जाऊन बसले. इकडचं तिकडचं बोलणं, शिक्षण, जॉब, हॉबीज यावर गप्पा झाल्या. एकंदरीत हिने आपल्याला ओळखले नाही याची वरुणला खात्री झाली. त्यानेही मग ओळख पटवली नाही. दोघं बाहेर आली आणि मग एकमेकांचा निरोप घेतला. दुसऱ्याच दिवशी वरुणच्या वडिलांनी काव्याच्या वडिलांना फोन करून होकार कळवला. होकार आला तसे सगळे खुश झाले आणि लगीन घ्यायला सुरुवात झाली. साखरपुडा, हळद, लग्न हे सगळं एकत्रच करण्याचं ठरलं. सदाशिवरावांच्या तब्येतीमुळे सगळे साधेपणाने करायचे ठरले. कांचनताई म्हणजे काव्याची आई, त्याही तयारीला लागल्या. केतकी आणि प्रिया या 2 करवल्या, त्यांनीही उत्साहाने सगळ्या गोष्टींमध्ये सहभाग दर्शवला. संगीताताई आणि प्रकाशराव पुढच्या नियोजनात व्यस्त झाले.